जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा. सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट. अजितदादा गटाला लगावला टोला. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न चर्चेत आलेला आहे. अलीकडेच जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे. आता जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. जयंत पाटील विधानसभा निवडणुकीनंतर नाराज आहेत हे नक्की. मला नागपूरला त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं की मुश्रीफ साहेब माझे मन कशात लागत नाही. सत्तेत नसताना 5 वर्ष पक्ष टिकवणे आणि हे सर्व टिकून राहणे फार अवघड आहे आणि याची त्यांना कल्पना आली असावी. त्यांचे मन परिवर्तन होणार आहे का हे त्यांनाच विचारावं लागेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की आत्ताच काही वेळापूर्वी जयंत पाटील यांची भेट घेत 1 तास चर्चा केली. राज्याच्या दौऱ्यांबाबत नियोजन आम्ही केलं आहे. एवढी मोठी संघटना, एवढा मोठा पक्ष असून त्यांना आजही जयंत पाटील हवेसे वाटत आहे. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला. तर दुसरीकडे आजकाल वर्दीची भीतीच राहिलेली नाही. महाराष्ट्रात सगळीकडेच गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यातील डेटा सांगतो की किती मोठी गुन्हेगारी वाढली आहे असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. नाराज वगैरे काही नाही आहे. कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे. मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा. ते शक्तिपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं की कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? तुम्ही स्ट्रॉंग आहात का? तुम्ही हे शेवटपर्यंत ॲजिटेशन नेणार आहात का? आणि राजू शेट्टींनी हे हातात घेतलं आहे, हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही. पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका. तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे अशी त्यातली ही भावना होती. त्याच्यात मी नाराज आहे पासून माझे पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली. आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं, आता हे याचं स्पष्टीकरण 1 तासात मी आझाद मैदानावरून विधानभवनात आल्यावर, विधानभवनात प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर मी त्याचं स्पष्टीकरण आता जे बोललो तेच दिलेलं होतं. आता त्यामुळं सगळ्या प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतंय मला काही केलं तर ढकलायचंच कुठंतरी. ताई, जयंत पाटील यांच्या नाराजीवरून कुठेतरी विरोधक चर्चा करत आहेत. जयंत पाटील सर्वांच हवे असे वाटतात असे बोलत. किती एनव्हीएस आहे बघा, म्हणजे भाग्य त्या माणसाचं ज्याला प्रत्येकाला तो हवासा वाटतो. इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. विखे पाटील देखील म्हणालेत की जयंत पाटील पवार साहेबांनी त्यांच्यापासून स्वागत करावं कुठेतरी, कारण ते सूचक इशारा देत आहेत. लोक बोल, ते आमचे विरोधक आहेत, त्यांना एवढा अधिकार मिळत आहे. बुरा न मानो होली आहे, होळीच्या दिवशी सगळे बोलले बुरा न मानो होली आहे, काय वाईट वाटत. बारामध्ये तुम्ही अनेक कार्यक्रमांना उपस्थित. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.